गौतमी पाटीलला पुणे पोलिसांकडून क्लीन चिट मिळाली। अपघातावेळी चालक एकटाच वाहनात उपस्थित होता। अपघातावेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती, असं पुणे पोलिसांच्या तपासातून निष्कर्ष समोर आलाय। त्यामुळे आता गौतमी पाटीलला क्लीन चिट मिळाले। पुणे पोलिसांकडून गौतमी पाटीलला क्लीन चिट मिळाली। जेव्हा अपघात झाला त्यावेळी चालक एकटाच वाहनात उपस्थित होता आणि अपघातावेळी गौतमी पाटील ही कारमध्ये नव्हती। पुणे पोलिसांच्या तपासातून हा निष्कर्ष समोर आलाय। गौतमी पाटीलची कार आणि रिक्षाची धडक झाली होती। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांच्याकडून। अविनाश, गौतमी पाटीलला पुणे पोलिसांकडून क्लीन चिट मिळाली, अधिक माहिती सांगाल? दीपाली, पोलीस उपायुक्त संभाजी भगत यांनी आपल्याला याविषयीची माहिती सांगितलेली आहे की गौतमी पाटीलच्या प्रकरणामध्ये त्यांनी जवळजवळ 100हून अधिक सीसीटीव्ही हे चेक केलेले आहे आणि याच्यामध्ये कुठेही गौतमी पाटील ही दिसून आली नाही आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना क्लीन चिट देत आहोत असं स्पष्ट केलेलं आहे। याच्या अगोदर ज्या रिक्षाला धडक लागली त्या रिक्षाच्या ड्रायव्हरच्या कुटुंबियांनी या संदर्भातले गंभीर आरोप केले होते। यावर अनेक म्हणजे तपासण्या ज्या झाल्या त्या दरम्यान जे सीसीटीव्ही होते, म्हणजे आता सुद्धा जो एक सीसीटीव्ही आपण दाखवतो आहोत, या सीसीटीव्ही मध्ये देखील केवळ तो चालक आणि त्याच्यासोबतचा एक जो व्यक्ती आहे तो एका पेट्रोल पंपावर पाठीमागे उतरल्याचे दिसतंय। मात्र पुढे याच्यामध्ये कोणी चढलेलं अथवा त्याच्यामधून उतरलेलं हे निष्पन्न झालेलं नाहीये। त्याच्यामुळे एकूण 100 सीसीटीव्ही हे चेक केल्याचं आता पोलीस सांगतायत आणि त्याच्यामुळे गौतमी पाटील याच्यात नसल्यामुळे तिला थेट आरोपी करता येत नाही। बाकी चौकशीच्या बाबतीत तिला वेळोवेळी बोलवलं जाईल, तिच्याकडून माहिती घेतली जाईल, हे मात्र स्पष्ट केलेलं आहे। मात्र आपण जर दुसरीकडे पाहिलं तर गौतमी पाटीलला याच्यामधून पूर्णतः क्लीन चिट दिल्याचं पोलीस उपायुक्त संभाजी भगत यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। दीपाली, निश्चितच अविनाश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।